फार मोठ्या संख्येनं शेतकरी कुटुंबातली जी मुलं आहे आज त्यांना मुलीच द्यायला तयार नाही कोणी. खूप चांगली मुलं आहेत असं नाही, सदन शेतकरी कुटुंब आहे, ती मुलंही खूप चांगली आहे, निर्व्यसनी आहे, उच्च शिक्षित आहे, परंतु मग शेतकरी कुटुंबामध्ये मुली आज जायलाच तयार नाही. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे का मुलींना असं वाटतं की शेतकऱ्याच्या घरी आपण? घटना कशी होते की समजा ज्या मुलाचं आता लग्न करायचं आणि त्याची जर बहीण असेल तर ती शेतकरी मुलाला नाही म्हणते. मेन अडचण काय होते की आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही, मग आपला जर मुलगा शेतकरी तर मग ती सेम अडचण होते. फोटोग्राफीत असताना अनेक लग्नांपासून गेली 2000 सालापासून मी फोटोग्राफीचं काम करतोय आणि जेव्हा लग्नामध्ये जात असताना अनेक पालक भेटायचे की तू अनेक लग्नांमध्ये फिरतो, आमच्या मुलीसाठी पाय, मुलासाठी पाय, असं मी कॉलेजपासून लग्न जमवण्याचं काम केलं आहे. आणि जेव्हा 2010 मध्ये की घटस्फोटांचं प्रमाण वाढलं, जेव्हा आपण पत्रकारितेमध्ये काम करत होतो, तर अनेकदा जेव्हा काही नवरा बायकोंची वाद यायची, ते माझ्यापर्यंत काही गोष्टी यायची मिटवण्यासाठी, तर मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लग्न जमताना चुकलं होतं. 2017 पासून कर्तव्य विवाहबंधांची स्थापना आपण केली, म्हणजे काही आज 400 विवाह संस्थेच्या माध्यमातून झाले आहे, तर ती त्याची पूर्ती आहे. परंतु जे आम्ही काम करतोय मध्यस्थी, मार्गदर्शन आणि मागोवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपलं काम चालतं. पसंती जेव्हा सुरुवातीला होते त्यावेळेस आपण मुलाची पेमेंट स्लिप, उतारा या सर्व गोष्टी पुढच्या पालकांना प्रोव्हाइड करतो आपण.